घरात येता सीमाने विमलताईंना विचारलं, आंटी तुम्ही आमच्यासोबत सिनेमा बघायला याल का? विमलताई चाचपडत म्हणाल्या, सिनेमा? सीमा म्हणाली, हो आंटी, थिएटरमध्ये खूप छान सिनेमा लागला आहे. विमलताई म्हणाल्या, नको बाळा, तुम्ही दोघं जाऊन बघून या. तुमच्या दोघांच्या मध्ये माझ्या म्हातारीचं काय काम? असं म्हणत विमलताई त्यांच्या भूतकाळात हरवून गेल्या. जेव्हा त्यांच्या नवऱ्याने नकार देऊन सुद्धा त्यांचा मुलगा विनोद आणि सून नीता सिनेमा बघायला जात असताना विमलताई त्यांच्यासोबत सिनेमा बघायला जायचा हट्ट धरून बसल्या होत्या. त्यांचा असला हट्ट बघून सूनबाई तर काहीच बोलली नाही, पण त्यांचा मुलगा विनोद म्हणाला, आई तू कुठे येणार आमच्या दोघांच्या मध्ये? तू खूप वैतागशील आणि आमच्यासोबत माझ्या एका मित्राची फॅमिलीसुद्धा येणार आहे. तिथून आम्ही सगळेजण बाहेरून हॉटेलमध्ये जेवण करून घरी परत येणार आहोत. विनोद नाही म्हणाला म्हणून त्या भडकल्या, पण नवऱ्याच्या भीतीमुळे काही बोलल्या नाहीत. कारण त्यांच्या नवऱ्याला विनाकारण केलेला गोंधळ कटकट आवडत नव्हती. मुलं गेल्यानंतर त्यांनी त्यांचा सगळा राग नवऱ्यावर काढला. तरी पण त्यांचा नवरा शांततेत म्हणाला, विमल चूक तुझी आहे. आता मुलं मोठी झाली आहेत, त्यांना त्यांचं आयुष्य आहे, त्यांना त्यांचा स्पेस हवा आहे आणि तू कुठे प्रत्येक वेळी त्या दोघांच्या आयुष्यामध्ये लहान मुलासारखी ढवळाढवळ करत राहतेस. तुला सिनेमाच बघायचा आहे ना, मग आपण दोघं परत कधीतरी जाऊन बघून येऊ. नवऱ्याचं बोलणं ऐकून त्या गप्प बसल्या, पण मित्राच्यासाठी मुलाने नाकारल्यामुळे त्यांचं मन त्यांना आतल्या आत खूप खात होतं. मग विचार केल्यानंतर त्यांना असं वाटलं की त्यांचा नवरा बरोबर बोलत आहे. कालपर्यंत बोटाला धरून चालणारी मुलं आता खरोखरच मोठी झाली आहेत. पण विमलताईंच्यामध्ये लहान मुलांसारखं हट्ट करायची सवय का लागायला लागली होती? त्यांची सासू सारखी बोलत असायची की मुलं आणि म्हातारी माणसं एक समान असतात, पण त्यावेळी त्या या गोष्टी चेष्टेत उडवत असायच्या. पण आता त्या कळत न कळत त्यांच्यासारख्याच वागायला लागल्या होत्या. हा तोच विनोद होता जो लहानपणी काही हवे असेल किंवा सिनेमा बघायचा असेल तर स्वतः बाबांना बोलण्याऐवजी आईला बोलायला पुढे करत होता. खरंच वेळेबरोबर सगळे किती बदलून जातात ना. आता तर त्याला त्याची आईची संगत पण चांगली वाटत नव्हती, कारण आता ती त्याच्या नजरेत ओल्ड फॅशन झाली आहे, कारण तिला आजच्या काळासोबत चालता येत नाही. पण त्यांच्या काळात त्या पार्टीची जान असायच्या. लोक त्यांचा फॅशन सेन्स बघून दिवाणे होत असायचे. तेवढ्यात त्यांच्या कानावर सीमाचा आवाज पडला. ती म्हणाली, आंटी तुम्ही कुठे हरवला आहात? खूप छान सिनेमा लागला आहे, तुम्हाला खूप आवडेल. आग्रह करत सीमा म्हणाली. सीमाचा आवाज ऐकून विमलताई त्यांच्या भूतकाळातून बाहेर आल्या. त्यांना मराठी सिनेमा बघायला खूप आवडत होतं. सीमाने सारखा हट्ट केल्यामुळे सिनेमा बघायला असलेला लोभ त्यांना सोडता आला नाही. त्यांनी तिचे बोलणे मान्य केले. त्यांनी होकार दिल्यानंतर सीमाने त्यांना आवरायला सांगितलं आणि स्वतः पण तयार होण्यासाठी तिच्या खोलीत गेली. त्यावेळी विमलताईंचा नवरा त्यांच्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. विमलताईंना पण त्यांच्यासोबत जायचं होतं, पण त्याचवेळी त्यांच्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न होतं. त्यामुळे त्यांचा नवरा म्हणाला की तू राहू दे, मी एकटाच जाऊन येतो. तू तुझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाला जा. कमीत कमी कोणी तक्रार तरी करणार नाही, कारण ते सगळे आपल्या मुलांच्या लग्नाला येऊन त्यांनी आपला मान वाढवला होता. त्यामुळे दोन्ही जागेवर जाणं गरजेचं आहे. त्यांचा नवरा घरात नसल्यामुळे त्या बोर होत होत्या. मग वेळ घालवण्यासाठी सिरियल बघत असायच्या. पण आता या वयात वेळ घालवण्यासाठी माणूस करणार तरी काय? मनात नसताना पण टी व्हीवर असणाऱ्या बोर सिरियल बघणे नाईलाज बनला होता. फोनमध्ये तरी काय आणि किती वेळ बघणार? मनाची अशी अवस्था असताना सीमाने केलेला आग्रह मनाला गारवा देणारा होता. थोडा नकार दिल्यानंतर त्यांनी तिचा आग्रह मान्य केला आणि तसंही त्यांचं आयुष्य एका जागेवरच थांबलं होतं. 4 मुलं असताना पण त्यांना एकट्याला जगायला लागत होतं. मोठा मुलगा आणि एक मुलगी बाहेरच्या देशात राहत होते आणि धाकटा मुलगा विनोद आणि एक मुलगी शहरात राहत होते. 2 वेळा बाहेरच्या देशात जाऊन मुलांच्या जवळ राहून आले होते, पण तिथले धावपळीचे जीवन आणि मुलं कामावर गेल्यानंतर घरात एकटे बसून बोर व्हायच्या. आता बाहेरच्या देशात जाण्याची गोष्ट तर सोडा,
आता आपल्या इथल्या शहरात राहणे त्यांना बोर वाटायला लागलं होतं. तिथे पण सगळा दिवस घरात एकटीला बसायला लागायचं. आजकाल तर दोघं नवरा बायको कमवत नाहीत तोपर्यंत घर खर्च भागत नाही. मग त्यासाठी मुलांना आयांच्या भरोशावर किंवा डे केअरमध्ये का ठेवायला लागू नये. एक त्यांचा काळ होता जेव्हा मुलांसाठी त्यांचे आईबाप त्यांचं सगळं आयुष्य पणाला लावत होते. पण आजकालच्या पिढीसाठी त्यांचं करिअर खूप महत्त्वाचं आहे. आईबापाची गोष्ट तर सोडाच, पण आजकालच्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या मुलांची पण पर्वा नाही. पैशांनी तर त्यांना त्यांच्या मुलांना सगळी दुनिया खरेदी करून द्यायची आहे, पण त्यांच्याजवळ बसून 2 प्रेमाचे गोड शब्द बोलायला त्यांच्याजवळ जरा पण वेळ नाही. जेव्हा विमलताई आणि त्यांच्या नवऱ्याच्या मुलांच्या जवळ मन लागत नाही तेव्हा ते परत त्यांच्या गावी येतात. विमलताईंच्या नवऱ्याने जेव्हा हे घर बांधायला कर्ज घेतलं होतं तेव्हा विमलताईंनी त्यांचा विरोध केला होता, असं म्हणत की कशासाठी म्हातारपणात पैसे बर्बाद करत आहात. म्हातारपणात आपण एकटे थोडीच राहणार आहोत. आपली 4 मुलं आहेत, ते तरी आपल्याला असं एकटं थोडीच राहून देणार आहेत. मागच्या 4 वर्षापासून इकडे तिकडे भटकत असलेल्या त्या जोडप्याने शेवटी एकटे राहण्याचा निर्णय घेतला आणि कधी मनात नसताना बांधलेलं ते घर त्यांना चांगलं वाटायला लागलं. एकटेपणापासून वाचण्यासाठी त्यांनी घराचा एक भाग भाड्याने दिला होता. सीमा आणि तिचा नवरा नितीन खूप चांगल्या मनाचे होते. त्यांना एक लहान बाळ होतं. इथे ते नवीन नवीन राहायला आले होते. नितीन एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होता. त्यांना घराची गरज होती आणि विमलताईंना चांगल्या भाडेकरूची. अजून त्यांना येऊन 1 आठवडा पण झाला नव्हता. एक दिवस सीमा त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली, आंटी, मी बंटीला तुमच्याजवळ सोडून गेले तर तुम्हाला त्याचा काही त्रास तर होणार नाही ना? खूप महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे. आम्ही लवकरच परत येऊ. तिची विनवणी बघून माहीत नाही विमलताई तिला नकार देऊ शकल्या नाहीत. त्या बाळासोबत 2 तास कसे निघून गेले समजलं पण नाही. त्यावेळेत ना ते बाळ रडलं किंवा त्याने कुणालाही त्रास दिला. विमलताईंनी त्या बाळाच्या समोर त्यांच्या नातवंडांची खेळणी टाकली. त्यासोबतच तो खेळत बसला. त्याच्यासोबत बडबड करताना खेळताना त्यांना त्यांच्या नातवंडांची आठवण आली. त्या बाळामध्ये त्या त्यांच्या नातवांना शोधत होत्या. त्या दिवसानंतर हे रोजच झालं होतं. ज्या दिवशी बंटी यायचा नाही, विमलताई त्याला आवाज देऊन बोलवत घ्यायच्या. तो त्यांना आजी म्हणायचा. त्याचे ते बोबडे बोल ऐकून ते भावूक व्हायच्या. हळूहळू सीमा पण त्यांच्यासोबत मिसळून गेली. कधी एखादी छान भाजी बनवली तर त्यांना आणून देत होती. त्यांना त्यांच्या पायाला तेल लावताना बघितलं की स्वतः तेलाने मालिश करून द्यायची. कधी कधी डोक्याला तेल लावून मालिश करत असायची. कधी कधी विमलताईंना असं वाटायचं की एवढं प्रेम त्यांना त्यांच्या सुनेकडून कधीच मिळालं नाही. कधी जवळ आलेच तर फक्त हे जाणून यायचे की त्यांच्याजवळ किती पैसा आहे आणि त्यांच्या वाटणीला किती येतील. नितीन पण कामावर जाताना त्यांची विचारपूस करून जायचा. लाईट बिल, पाणी बिल सगळी बिलं नितीन भरत असायचा. बाजारात जाताना त्यांना विचारायचा की तुम्हाला काही घेऊन यायचं आहे का. ते दोघे आल्यामुळे विमलताईंचे खूप प्रॉब्लेम कमी झाले होते. कधी कधी त्यांना असं वाटायचं की जे सुख त्यांना त्यांच्या पोटच्या मुलाकडून मिळालं नाही ते सुख दुसऱ्यांची मुलं देत आहेत, तर त्यातच आनंदी राहावं. विमलताईंच्या नवऱ्याने त्यांना कितीतरी वेळा समजावलं होतं की असा कोणावर एवढा विश्वास ठेवू जाऊ नकोस, पण त्यांना त्या असं म्हणून गप्प करायच्या की माणसं त्यांना पण ओळखता येतात. हे दोघं खूप चांगले आणि सुशील आहेत, चांगल्या घरातले आहेत, त्यांच्यावर चांगले संस्कार केले आहेत. नाहीतर आजकालच्या जमान्यात कोण कुणाची एवढी काळजी घेतं. तेवढ्या सीमाने आवाज दिला, आंटी तुम्ही तयार झालात का, रिक्षा आली आहे. सीमाच्या आवाजाने विमलताई परत त्यांच्या आठवणीतून बाहेर आल्या. विमलताई म्हणाल्या, हो सीमा झालं. असं म्हणत पर्स आणि पैसे घेतले. त्यांनी हा विचार केला की माझ्या तिकिटाचे पैसे त्यांनी का म्हणून द्यायचे, ते बरोबर दिसणार नाही. विमलताईंनी जबरदस्ती तिकिटाचे पैसे सीमाच्या हातात दिले.
थिएटरमध्ये सिनेमा त्यांना बघायला खूप आवडला. तो सिनेमा बघताना त्या त्यात एवढ्या बुडाल्या होत्या की त्यांना वेळेचं भानच राहिलं नाही. सिनेमाचं इंटरव्हल झाल्यावर त्या त्यातून बाहेर आल्या. तेवढ्यात नितीन उठून बाहेर गेला आणि खाण्यासाठी पॉपकॉर्न आणि थंड घेऊन आला. ते सीमा आणि विमलताईंच्या हातात दिले आणि पैसे आणायचे विसरलो आहे असं म्हणत तो परत बाहेर गेला. अजून उरलेला सिनेमा चालू पण झाला नव्हता तोपर्यंत बंटी रडायला लागला. आंटी, मी त्याला शांत करून येते असं म्हणत सीमा उठून बाहेर गेली. त्या दोघांना जाऊन अर्धा तास झाला, नंतर 1 तास झाला, पण दोघांमधले कोणीच आलं नाही. हे बघून विमलताईंचे मन घाबरायला लागलं. त्यासारखं मागं वळून बघत होत्या, पण कोणीच दिसत नव्हतं. बहुतेक बंटी अजून रडायचा थांबला नसेल असा विचार करून त्यांनी सिनेमात लक्ष द्यायचा प्रयत्न केला. पण मनात चालू असलेला गोंधळ बाजूला सरकवून त्या सिनेमा बघायला लागल्या. सिनेमाचा शेवट खूप छान आणि सुखद होता. डोळ्यातलं पाणी पुसत इकडे तिकडे त्या दोघांना बघायला लागल्या. सिनेमा संपला तरी ते दोघे अजून दिसले नाहीत म्हणून ते खूप घाबरल्या. खूप दिवस झाले विमलताई घरातून एकटे बाहेर पडल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांना अजूनच भीती वाटत होती. त्यांना समजतच नव्हतं की तो दोघे अचानक असे एकटीला सोडून कुठे गायब झाले. हळूहळू सगळं थिएटर खाली झालं, पण त्या दोघांचा कुठेच पत्ता नव्हता. घाबरत ते एकट्या बाहेर आल्या आणि एका बाजूला उभ्या राहून विचार करायला लागल्या की आता काय करू. त्यांची वाट बघू का रिक्षा करून घरी जाऊ. त्यांना असे एकटीला उभं राहिलेलं बघून तिथला वॉचमन म्हणाला, मॅडम, इथे उभ्या राहून कुणाची वाट बघत आहात. त्या म्हणाल्या, मी इथे ज्यांच्यासोबत आले होते ते भेटतच नाहीत. तो वॉचमन म्हणाला, तुमचा मुलगा आणि सून होते का. विमलताई हो एवढंच म्हणाल्या, कारण अजून काही सांगून त्यांना प्रकरण वाढवायचं नव्हतं. तो वॉचमन म्हणाला, आजकाल सगळे असंच करतात. म्हाताऱ्या आईवडिलांची तर कुणाला काळजीच नसते. त्याचं बोलणं ऐकून विमलताई लाजेने पाणी पाणी झाल्या होत्या. अजून काही मार्ग नसल्यामुळे त्याची सांत्वना मिळवत म्हणाल्या, बाळा, माझ्यावर एक उपकार करशील का. तो म्हणाला, बोला ना मॅडम. विमलताई म्हणाल्या, मला एका रिक्षात बसवून दे. त्याने विमलताईंचा हात पकडला आणि रस्ता क्रॉस करून त्यांना रिक्षात बसून दिलं. घरी पोहोचल्यावर जसं त्यांनी घराचा कुलूप काढायला हात पुढे केला, उघडे कुलूप बघून त्या हैराण झाल्या. धडपडत घरात घुसल्या. बघितले तर कपाट उघडे पडले होते आणि त्यातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. कॅश आणि लाखोंचे दागिने गायब होते. हे सगळं बघून त्यांना जोरजोरात रडावं वाटत होतं, पण रडून तरी काय फायदा. विमलताईंना दागिन्याची खूप आवड होती. जेव्हा कधी त्या पैसे वाचवत असायच्या तेव्हा त्याचा दागिना करत होत्या. त्यांचा नवरा कधी कधी त्यांच्यावर हसत असायचा, तर त्या म्हणायच्या की मी पैसा फालतू वाया घालवत नाही, उपयोगी पडेल अशीच वस्तू खरेदी करते. म्हणजे वेळ पडली तर उपयोगी पडेल. पण उपयोगी पडण्याऐवजी ते दुसरेच कोणतरी पळवून घेऊन गेले. आत्ताच काही दिवसांपूर्वी त्यांनी 20,000 वाचून बाजूला ठेवले होते. घराच्या डागडुजीचे काम चालू होते. काही काम करून झालं होतं तर काही अजून बाकी होतं. त्यामुळे त्यांच्या नवऱ्याने बँकेमधून 40,000 काढून आणले होते. पण काम करणारा ठेकेदार ते पैसे घ्यायला वेळेवर आला नाही, त्यामुळे ते पैसे पण कपाटातच होते. पण आता सगळं एका झटक्यात गेलं होतं. जिथे काही वेळापूर्वी त्या सीमा आणि तिच्या नवऱ्याबद्दल काळजी करत होत्या, त्याच आता नवीन समस्येचे काय करायचे, कुणाला सांगायचे ते त्यांना कळत नव्हतं. पण परत हा विचार करून की बंटी रडत असल्यामुळे सिनेमा अर्धवट सोडून घरी आले असतील, म्हणून त्यांनी त्या दोघांना आवाज दिला. पण कोणीच उत्तर देत नव्हतं, म्हणून त्या त्यांच्या खोलीकडे गेल्या. पण खोलीत त्यांचं कुठलं सामान नव्हतं. सगळं गायब होतं. फक्त त्यांचा बेड, टेबल, खुर्ची ठेवलेल्या होत्या. ते सगळं बघून हा सगळा किस्सा समजायला लागला. किती हुशार ठग होते ते दोघं. कुणाला संशय पण आला नाही. त्यामुळे एवढ्या चतुराईने प्लॅन बनवला होता. त्यांना सिनेमा बघायला घेऊन जायचा त्यांच्या प्लॅनचा एक भाग होता. त्या दोघांना माहीत होतं की विमलताईंचा नवरा घरी नाही, बाहेरगावी गेला आहे.
एवढ्या उन्हाळ्यामुळे कूलरच्या आवाजात आजूबाजूच्या लोकांना काही समजणार पण नाही आणि आरामात ते त्यांचं काम करून पळून जायला त्यांना वेळ पण मिळेल. सिनेमा बघायचा आग्रह करणं, मधूनच उठून जाणं, सगळं काही विमलताईंच्या डोळ्याच्या समोर फिरायला लागलं. कुठे काही चूक नाही, कुठल्या गोष्टीची लाज किंवा भीती नाही. हैराणी तर या गोष्टीची वाटत होती की एवढे दिवस सोबत राहून पण त्या दोघांवर कधीच विमलताईंना संशय आला नाही. कसं तरी स्वतःला सावरत त्यांनी त्यांच्या नवऱ्याला फोन केला आणि घडलेली सगळी हकीकत सांगत रडायला लागल्या. त्यांना असं फोनवर रडताना ऐकून त्यांचा नवरा त्यांची समजूत काढत म्हणाला, तू बाजूंच्या पवारांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे मदत माग. नवऱ्याने सांगितल्यावर त्या गडबडीत बाजूच्या बंगल्यात राहणाऱ्या पवारांच्याकडे गेल्या. तिथे गेल्यावर त्यांनी सगळं काही सांगितलं. तर त्यांची बायको म्हणाली, हो, कसला तरी आवाज तर येत होता, पण मला वाटलं की तुमच्या घरात डागडुजी करायचं काम चालू आहे, त्यामुळे मी जास्त लक्ष दिलं नाही. पवार म्हणाले, आता जे झालं ते झालं. टेन्शन घेऊन किंवा काळजी करून काहीच फायदा नाही. आणि तसंही चोरी केलेलं सामान कधीच सापडत नाही. पण आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार तर करू शकतो ना. चला, आपण जाऊन तक्रारची नोंद करूया. पवारांनी त्यांच्या ड्रायव्हरला बोलवलं आणि विमलताईंच्या सोबत जाऊन तक्रार नोंद केली. पोलिसांनी त्यांचा जबाब घेतल्यानंतर तिथले साहेब म्हणाले, या जोडप्याची शोधाशोध तर आम्ही कितीतरी दिवसांपासून करत आहोत. काही दिवसांपूर्वी आम्ही पेपरमध्ये त्यांच्याबद्दल बातमी पण दिली होती आणि त्यांच्यापासून सावधान राहण्याचा इशारा पण दिला होता. पण बहुतेक तुम्ही ती बातमी बघितली नसेल. या जोडप्याने खूप ठिकाणी चोरी केली आहे, पण कुणीही सांगितलेली कुठलीच गोष्ट मॅच करत नाहीत. बहुतेक ते वेगवेगळ्या जागेवर नाव बदलून राहत असतील. तुम्ही त्यांचे वर्णन सांगू शकता का? कधीपासून ते तुमच्या घरी भाड्याने राहत आहेत? त्या दोघांच्याबद्दल जे काही माहीत होतं ते विमलताईंनी सगळं सांगितलं. जिथे नितीन काम करत होता तिथे चौकशी केल्यावर त्यांनी सांगितलं की या नावाचा कोणच आमच्या इथे काम करत नाही. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकावर त्यांनी त्यांची माणसे त्यांना शोधायला पाठवली. पोलिसांनी घरी येऊन तपास केला, पण काहीच पुरावा सापडला नाही. घरात त्यांच्या बोटाचे ठसेसुद्धा मिळाले नाहीत. तिथले साहेब म्हणाले, बहुतेक खूप हुशार चोर असणार आहेत. आम्ही लोकांनी तुमच्यासारख्या लोकांना कितीतरी वेळा निवेदन केलं आहे की भाडेकरू ठेवताना त्यांची चांगली चौकशी करा. ते कुठे काम करतात, ते कुठून आले आहेत, त्यांचं ओळखपत्र, सगळा पुरावा तुमच्याजवळ ठेवत जा. पण तुम्ही लोक काही समजून घ्यायला तयारच नसता. ते साहेब परत थोडा वेळ थांबून म्हणाले, तुमच्याकडे ते तुमचे भाडेकरू होते याबद्दल काही पुरावा आहे का? विमलताई म्हणाल्या, भाडेकरू? याचा तर आमच्याकडे कुठलाही पुरावा नाही. टॅक्सपासून वाचण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत कुठलाही करार केला नव्हता. खरंच थोड्याशा प्रॉब्लेममधून वाचण्यासाठी आम्ही आम्हाला त्या चोरांच्या हवाले केलं. हो, पण सुरुवातीला ॲडव्हान्स द्यायला सांगितलं होता, पण त्यांनी त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत म्हणून सांगितलं. मग आमचं मन पागळलं. खरं तर आम्हाला पैशापेक्षा जास्त कर्ज, आमच्या एकटेपणा आणि घराची काळजी घेणारा कोणीतरी चांगले लोक हवे होते. त्यांच्या बोलण्यात खरेपणा जाणवत होता. पोरबाळ असणारं जोडपं होतं, त्यामुळे संशय घेण्यासारखं काहीच दिसलं नाही. विमलताईंचं बोलणं ऐकून ते साहेब म्हणाले, हीच तर सगळ्यात मोठी चूक करतात तुमच्यासारखी माणसं. काहीतरी करार केला असता तर त्यात सगळं लिहिलं गेलं असतं. कुणाच्याही चेहऱ्यावर थोडीच लिहिलेलं असतं की तो चांगला आहे का वाईट. ते तर चांगलं झालं की तुम्ही सही सलामत आहात. नाहीतर अशी लोक त्यांचं काम पूर्ण करण्यासाठी कुणाचा खून जरी करायला लागला तरी मागे पुढे सरकत नाहीत. पोलिसांनी त्यांना आश्वासन दिलं की त्यांच्याकडून जे होईल ते करायचा प्रयत्न करतील, पण त्यासोबतच हे पण बोलले की अशा प्रकरणातले चोर लवकर पकडण्यात येत नाहीत, कारण ते खोटं नाव आणि ओळख घेऊन समाजात वावरत असतात. विमलताईंचं मन खूप भारी झालं होतं. घरी येत असताना त्या एकटक गाडीतून बाहेर बघत होत्या. त्यांनी कधी विचार पण केला नव्हता
की कुणावर विश्वास ठेवणं त्यांना एवढं महाग पडू शकतं. त्यांनी तर फक्त त्यांचा एकटेपणा दूर करण्याचा छोटासा प्रयत्न केला होता, पण बदल्यात त्यांना काय मिळालं तर फक्त विश्वासघात. दुसऱ्या दिवशी त्यांचा नवरा पण गावाहून परत आला. बायकोला असं रडताना बघून ते म्हणाले, जेव्हा मी तुला सांगत होतो की कुणावर एवढा विश्वास ठेवत जाऊ नकोस, तेव्हा तू हे समजून घ्यायला तयारच नव्हतीस. त्यांच्यासमोर कपाट उघडून त्यातून पैसे काढणे ठेवणे सगळं करत होतीस. नवऱ्याचं बोलणं ऐकून विमलताई रागात फणफणत म्हणाल्या, सगळा दोष मला एकटीलाच का देत आहात? तुम्ही पण बँकेतून पैसे काढण्यासाठी चेक त्याच्याकडेच देत होता. परत त्या हुंदका देऊन रडत म्हणाल्या, अहो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. एवढा आपलेपणा दाखवून कुणाच्या मनात एवढा कपटीपणा लपलेला असेल याचा मी कधी विचार पण केला नव्हता. आता या गोष्टीला खूप दिवस होऊन गेले होते, पण त्या हुशार चोरांचा काहीच पत्ता लागला नव्हता. विमलताई कधी विचार करत बसल्या की एवढे दिवस त्या एवढ्या खोटारड्या आणि विश्वासघाती लोकांच्या सोबत राहत होत्या. ते फसवणारे होते, म्हणून तर मागच्या महिन्याचे भाडे पण त्यांनी हे सांगून दिलं नाही की त्याचा पगार या महिन्यात उशिरा होणार आहे. विमलताईंनी पण विचार केला की चांगले लोक आहेत, पुढच्या महिन्यात देतील. खरं तर त्या दोघांकडे बघून कधी असं वाटलंच नाही की त्या दोघांच्या मनात एवढ्या कपटी भावना लपल्या असतील, एवढ्या सुंदर चेहऱ्यामागे एवढं वाईट रूप लपलेलं असेल. त्यांनी पेपरमध्ये टीव्हीमध्ये म्हाताऱ्या लोकांना लुटलेल्याच्या बातम्या ऐकल्या होत्या, वाचल्या होत्या, पण कधी त्यांच्यासोबत पण असं काही होईल याचा विचार त्यांनी स्वप्नात पण केला नव्हता. पण आमच्यासारखी म्हातारी माणसं जाणार तर जाणार कुठे? कुणाच्या सोबत प्रेमाचे आपुलकीचे नातं बनवणं चुकीचं आहे का? कुणाच्या भावनांच्या सोबत खेळत असताना हे लोक हा विचार का करत नाहीत की एक दिवस म्हातारपण त्यांना पण येणार आहे, आणि तसंही त्यांचा हा खेळ कधीपर्यंत चालणार? खोटं आणि लोकांना लुबाडून जमा केलेला पैसा त्यांना तो आनंद सुख देऊ शकतो का? असे लोक त्यांच्या मुलावर काय संस्कार करतील? आता त्यांना समजलं होतं की आजकालचे लोक लोकांच्या चांगल्या भावनांना त्यांचा हत्यार बनवतात, त्यांना लुटतात. मनात चालू असलेलं वादळ त्यांना सुखाने जगू पण देत नव्हतं. सारखा एकच प्रश्न त्यांच्या मनात आणि डोक्यात चालू होता, शेवटी माणसाने विश्वास ठेवायचा तर ठेवायचा कुणावर?